नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहे चिकन बिर्याणी. तर आपण सगळा मसाला घालून चिकन पुलाव पण म्हणलं तर चालेल. हे घेतलेलं आहे चिकन, हे घेतलेलं आहे कोथिंबीर, पुदिना, 2 कांदे, मिरच्या, टमाटे आणि हे आपलं वाटण, पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण अशी पेस्ट आणि ही हिरवी मिरची. तर आता आपण चिकनमध्ये टाकूया, मॅरिनेशन करूया, दही टाकूया. असे आपण छानपैकी दही आणि हा मसाला पूर्ण अद्रक, लसूण, कोथिंबीर अशी पेस्ट केलेली आहे आणि ही हिरवी मिरची याला छान असं आपण मिक्स करून घेऊया. याच्यात टाकूया आपण मीठ, हे मीठ, हळद, धने पावडर, थोडासा बिर्याणी मसाला टाकूया. तर बघा असं मिक्स केलेलं. आपल्याला टाकायचं ह्याच्यात अर्धा लिंबू आणि ह्याला अर्धा तास असंच झाकून ठेवायचं. मग पुढची प्रोसेस बघूया. तर बघा अर्धा तास झालेला आहे छानपैकी. आता आपण कुकर ठेवलेला आहे, त्याच्यात मी टाकलेलं आहे तेल. त्याच्यात मी बघा तेल गरम झालं, मी पूर्ण असे खडे गरम मसाला टाकलेले आहे. आणखी कांदा फ्राय करायला घेतलाय. तर कांदा छान असा लाल होऊ द्यायचा. तर बघा कांदा असा लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यात अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकू. आपण ते ह्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे, ह्याच्यासाठी थोडीशी टाकू. त्याला छान असं फ्राय करून घेऊ. त्याच्यात टमाटे टाकू. त्याला पण छान फ्राय करून घेऊ. आपल्या ह्याच्यात चिकन टाकून घेऊ. त्याला पण छान असं फ्राय करून घेऊ. तर बघा चिकन असं फ्राय होत आहे, किती छान दिसत आहे बघा. आता आपण ह्याच्यात तांदूळ धुवून घालूया, मग परत मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान असं फ्राय होत आहे चिकन. तर चला कुकर उघडून बघूया आपण. पूर्ण शिट्टी गेलेली आहे. तर बघा भात शिजल्यावर खायचा कलर टाकला होता. आता ह्याच्यात पुदिना आणि कोथिंबीर टाकूया. तर बघा आपला चिकन पुलाव मी तुम्हाला दुसऱ्या पातेल्यात काढून दाखवते. बघा कसं काय दिसतंय. साधी चिकन बिर्याणी म्हणा किंवा चिकन पुलाव म्हणा, याला चालेल. तर बघा कसं काय वाटलं मंडळी, कमेंटमध्ये नक्की सांगा.